श्रोत्यांनी अवधान देऊन, लक्ष देऊन, लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने काय करावं तर श्रवण करावं. श्रवणाला बसल्यानंतर आपल्या समोर काय काय पाहिजे तर जणू काही समर्थांनी सांगितली असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही की श्रवणाची साधना करताना आपल्याजवळ मुख्य म्हणजे आपण जो ग्रंथ वाचतोय, समजून घेतोय, तो ग्रंथ आपल्या समोर असण्याची आवश्यकता आहे. एकाग्रतेने श्रवण केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वही आणि पेन माझ्याजवळ ते मुद्दे काढण्यासाठी ते वही पेन सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. मागच्या वेळेस दशक 7 समास 8 श्रवण निरूपण आपण ऐकलेलं आहे. श्रवण कसं करावं, श्रवण केल्याने काय होतं, श्रवणात त्या ठिकाणी श्रवण, मनन, निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार या कशा पायऱ्या आहेत, या अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो विचार आपण मागच्या वेळेसच्या चिंतनामध्ये ऐकलेला आहे. अर्थातच श्रवणाला समर्थांनी अत्यंत महत्व दिलेलं म्हणजे नवविधा भक्तीमधला श्रवण भक्तीचा समास वारंवार जेव्हा 5-5 समास समर्थ दासबोधामध्ये तो सांगतात, याचाच अर्थ असा होतो की श्रवणाला समर्थांनी अत्यंत महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून खरं पाहिलं असता हळूहळू माणूस सातत्याने श्रवण करत जातो आणि त्याच्यामध्ये बदल होत जातो. जसे जसे विचार आपण वारंवार ग्रंथांचे, सद्ग्रंथांचे, सद्गुरूंचे विचार जसे जसे आपण वारंवार ऐकू तसं तसं आपल्याला ते हळूहळू पटायला लागतं. सुरुवातीला कळायला लागतं, कळल्यानंतर पटणे हा एक भाग असतो त्याच्या पुढचा, त्याच्यानंतर स्वीकारणे हा भाग असतो आणि मग चौथा आचरण करणे अशा पद्धतीचा भाग असतो. सातत्याने अर्थातच एकच सगळ्या संतांचं सांगणं आहे आणि ते सगळ्या संतांचं सांगणं म्हणजे अद्वैत परंपरा आपली आहे. आणि त्या अद्वैत परंपरेला जर का आपण धरून चाललो, सातत्याने अद्वैताचं निरूपण ऐकत गेलो, निरूपण करत गेलो, ऐकत गेलो, दोन्ही सुद्धा म्हणजे श्रवणही करत राहायचं आहे आणि बोलतही राहायचं आहे. पण अद्वैताच्या संदर्भात भगवान शंकराचार्यांपासून आपली अद्वैत परंपरा जी काही आहे ती परंपरा चालू आहे. अर्थात आपले सगळे संत जे काही आहेत त्या सगळ्या संतांनी सुद्धा, मग ज्ञानेश्वर माऊली असू देत, म्हणजे वारकरी संप्रदाय असू दे, किंवा त्या ठिकाणी समर्थ संप्रदाय असू दे, कुठल्याही ग्रंथांमध्ये रामकृष्ण मिशनचा संप्रदाय असू दे, दत्त संप्रदाय, सगळीकडे काय तुकाराम महाराजांनी सुद्धा अद्वैतच प्रतिपादन केलेलं दिसतं. नाथ महाराजांनीही अद्वैतच प्रतिपादन केलंय. समर्थ, ज्ञानेश्वर माऊली सगळेजण अद्वैताचं प्रतिपादन करतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मग त्या अद्वैताला, आपल्याला अद्वैत स्थितीला जर का प्राप्त व्हायचं असेल तर ज्या ग्रंथांमध्ये अद्वैत सांगितलेलं आहे ते ग्रंथ वाचणं आपलं कर्तव्य ठरतं. आणि त्यानुसार मग आपण सातत्याने अद्वैताचं ज्याच्यात विवेचन केलेलं आहे असे ग्रंथ आपल्याला वारंवार वारंवार वाचले गेले पाहिजे. आणि अद्वैत याचाच अर्थ असा आहे की जिथे द्वैत नाही, म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा अशा पद्धतीने जिथे सांगितलेलं आहे तिथे द्वैत आहे. पण ज्या ठिकाणी अशा पद्धतीने किंवा बाबा रे खरं पाहिलं असता सद्गुरु शिष्याला जेव्हा सांगतात तर तत्वमसी, तूच खरं पाहिलं असता तो परमात्मा जो काही आहे किंवा ते परब्रह्म जे काही आहे ते परब्रह्म हे तूच आहेस अशा पद्धतीने उपदेश करतात. आणि अशा पद्धतीने तो उपदेश केलेला असल्यामुळे म्हणजे वास्तविक पाहता मी आणि तू असं द्वैत तिथे शिल्लक राहत नाही. आणि जिथे अशा पद्धतीने साधना करता करता, श्रवण करता करता मननाची पायरी गाठल्यानंतर मननातून हळूहळू त्याचा जेव्हा निजध्यास लागतो आणि आपण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या दृष्टिकोनातून सातत्याने ती आत्मबुद्धी करण्याचा आपला प्रयत्न आहे. अर्थात तो प्रयत्न याचाच अर्थ सातत्याने आत्म्याविषयीचं चिंतन करणं की तो आत्मा ज्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं काही मला कळतं आहे, तो प्रकाश म्हणजे हा आत्मप्रकाश आहे. सूक्ष्म देह काय करतो आहे, सूक्ष्म देह कशा पद्धतीचे त्याचे घटक आहे हेही मला त्याच आत्मप्रकाशामध्ये कळतं. स्थूल देहही त्याच्या आत्मप्रकाशात कळतो. कारण देहाचे झालेले व्यवहार देखील
मी गाढ झोपेतून उठल्यानंतर मला काहीही कळलं नाही, पण मला खूप छान वाटलं. अशा पद्धतीने कारण देहाचे होणारे हे संस्कार देखील मला त्या ठिकाणी त्या आत्मप्रकाशातच कळतात आणि तो आत्मप्रकाश मी आहे. सहा अहम अशा पद्धतीचा विचार वारंवार समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि यालाच सहा अहम, मग ते सहा अहम ही साधना करता करता, म्हणजेच अद्वैताचं चिंतन करता करता, की तो आत्माच कसा मी आहे याविषयीचं चिंतन करता करता हळूच त्या ठिकाणी वारंवार मग आपला निश्चय व्हायला लागतो. मग आपण ते स्वीकारायला लागतो आणि जसा जसा आपला निश्चय पक्का पक्का होत जाईल तसं त्या ठिकाणी माऊलींनी म्हटल्याप्रमाणे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो की तो आत्मा मीच आहे अशा पद्धतीचा. आणि म्हणून तो बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, एकदा बुद्धीचा निश्चय झाला पक्का की मग पण तो पक्का करण्यासाठी वारंवार श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं. आणि असं श्रवण मनन केल्याचा परिणाम असा होतो की मग ते आपल्याला पटायला लागतं, ते आपण स्वीकारायला लागतो. आणि मग तशा प्रकारची साधना जी काही आहे ती साधना साधकाकडून घडायला लागते. आणि त्याच दृष्टिकोनातून हा संपूर्ण समाज समर्थांनी अद्वैताचं निरूपण करणारा हा समाज आहे. आणि कशा पद्धतीने अद्वैताचं चिंतन करावं किंवा अद्वैत ग्रंथ वाचावे या संदर्भामध्ये समर्थांचा आग्रह आपल्याला लक्षात येतो. अर्थातच पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की श्रवण कसं करावं. पहिल्या ओळीमध्ये समर्थ असं म्हणतात, आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेला अवघे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते. अगदी श्रोत्यांनी अवधान देऊन, लक्ष देऊन, लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने काय करावं तर श्रवण करावं, तर तुम्हाला हे सगळं कळेल. काम करता करता आपण पुष्कळदा श्रवण करतो, पण अर्ध लक्ष मग आपलं कामात असतं आणि अर्ध लक्ष आपलं मग श्रवणामध्ये असतं. असं श्रवण समर्थांना अभिप्रेत नाही. समर्थांना पूर्णपणे त्या ठिकाणी की श्रवणाला बसल्यानंतर आपल्या समोर काय काय पाहिजे तर जणू काही समर्थांनी सांगितली असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही की श्रवणाची साधना करताना आपल्याजवळ मुख्य म्हणजे आपण जो ग्रंथ वाचतोय हे समजून घेतोय तो ग्रंथ आपल्या समोर असण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट, त्यातलं पहिलं सूत्र जर कोणतं असेल तर ग्रंथ आपल्या समोर पाहिजे. त्यातला जो समास चाललेला आहे तो समास आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे. आणि एकीकडे श्रवण, त्याच्यावरचं वक्ता जो काही निरूपण करतो आहे तर ते एकाग्रतेने श्रवण आम्हाला करता आलं पाहिजे. आणि त्यातले जे काही महत्वाचे मुद्दे मला वाटतायत, माझ्या साधनेसाठी मला महत्वाचे जे काही मुद्दे वाटतायत ते अंडरलाईन करण्यासाठी किंवा वहीच नमूद करून घेण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याजवळ वही पेन सुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे ग्रंथ असला पाहिजे, एकाग्रतेने श्रवण केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वही आणि पेन माझ्याजवळ ते मुद्दे काढण्यासाठी ते वही पेन सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की श्रोता अवधान द्यावे एकचित्ते, अत्यंत एकाग्र चित्ताने हे श्रवण करा. कारण अद्वैताचं चिंतन सांगणं चाललेलं आहे, अद्वैताचं निरूपण सांगणं चाललेलं आहे. आणि अद्वैत निरूपण ऐकत असताना आपलं लक्ष अत्यंत एकाग्र असणं आवश्यक आहे. अन्यथा ते जर का ते मन किंवा ते चित्त एक दुसरीकडे जर का सातत्याने भरकटत असेल, मध्येच ऐकतो आहे, मध्येच काहीतरी काम करणं चाललंय किंवा लक्ष आणखीन दुसरी तिसरीकडे आहे, तर जे काही त्या समर्थांना आपल्याला त्या ग्रंथातून सांगायचं आहे ते तितकंसं आपल्या मनावरती, आपल्या चित्तावरती बिंबवल्या जाणार नाही. आणि म्हणून एकाग्रतेने श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. माऊलींची सुद्धा या संदर्भामध्ये अशाच प्रकारची ओवी आपल्याला पाहायला मिळते. माऊली असं म्हणतात की आता एकले अवधान दिजे. माऊलींनी सुद्धा इथे समर्थ श्रोता अवधान द्यावे एकचित्ते असं म्हणतात. आणि माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हणतात की आता एकले अवधान दिजे, एकच मला द्या. काय तर तुमचं अवधान मला द्या, मग सर्व सुखासी पात्र होईजे. मग तुम्ही काय व्हाल तर सर्व सुखाला प्राप्त व्हाल. प्राप्त व्हाल याचा अर्थ पात्र व्हाल. पात्र होण्यासाठी त्या ठिकाणी की हळूहळू तुमची बुद्धी सूक्ष्म होत राहील, स्वच्छ होत राहील. अद्वैताचं
त्या निरूपण ऐकल्याचा परिणाम म्हणून बुद्धी जी काही आहे ती काय हळूहळू कशी होत राहते, तर शुद्ध होत राहते, स्वच्छ होत राहते, सूक्ष्म होत राहते. आणि म्हणून ते म्हणतायत की मग सर्व सुखाची पात्र होईजे, तुम्ही सर्व सुख प्राप्त करून घ्यायला पात्र व्हाल. अर्थात सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख किंवा आत्मसुख ते प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही काय होणार आहात, तर तुम्ही पात्र होणार आहात. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा मग सर्व सुखाचे पात्र होईजे, ऐसे प्रतिज्ञोत्तर माझे सावध आहे का, असं माऊली त्या ठिकाणी म्हणतात की माझं प्रतिज्ञोत्तर आहे, मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला हे उत्तर देतो आहे. काय तर तुम्ही सर्व सुखाची पात्र व्हाल, आणि त्यासाठी मात्र तुम्ही अत्यंत एकाग्रतेने श्रवण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण जवळजवळ आता आपला 7वा समास पूर्ण होत आलेला आहे. वारंवार वारंवार आपण देवशोधन हा या दर्शकाचं नाव आहे, आणि आपल्याला देवाला शोधायचं आहे. अर्थात आता आपल्याला स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने इतका आपण दासबोध पहिली दुसरी आपली जवळजवळ आवृत्ती मला वाटतं ही चालली असेल, आणि त्या दृष्टिकोनातून वारंवार आपण तो समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर आपल्याला आता देव शोधायचा म्हणजे नेमकं काय आणि कुठे शोधायचा, तर तो आतच आहे हे आता आपल्याला 100% त्या ठिकाणी पटलेलं आहे. तो आतच असलेला देव आम्हाला शोधायचा आहे, आणि तो शोधण्यासाठी सातत्याने काय केलं गेलं पाहिजे, तर कशा पद्धतीने त्या आतच असलेल्या देवाला शोधता शोधता तो त्या देवाशी कशा पद्धतीने एकरूप व्हायचा आहे. म्हणजे तू आणि मी असं द्वैत टाकून देऊन तो जो काही तू आहेस त्याच्यामध्ये मला स्वतःला विलीन करून टाकायचा आहे. अर्थात सहा अहम सो हम, तो मी आहे, तो मी आहे, अशा पद्धतीचा विचार करता करता एक दिवस त्या ठिकाणी काय होऊन जाईल, तर 6 मध्ये अहम जो काही आहे तो अहम विलीन होण्याची प्रक्रिया सातत्याने जेव्हा आम्ही तेच 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 करत राहतो, तेव्हा मात्र हळूहळू ते काय व्हायला लागतं, तर त्याच्यामध्ये आपलं चित्त एकाग्र व्हायला लागतं, आणि चित्त एकाग्र झालं की हळूहळू त्या दृष्टिकोनातून आपल्याला तशा प्रकारचा अनुभव येण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते, आणि त्या अनुभवापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. आणि म्हणून इथे ते सांगतायत की वास्तविक पाहता एक वक्तृत्व श्रवणी पडे, त्या ठिकाणी कोणी एक वक्ता असं बोलतो आहे, त्याने झाले समाधान मोडे. काही काही द्वैती संप्रदाय असतात, त्या द्वैती संप्रदायामध्ये त्या ठिकाणी द्वैताचं प्रतिपादन केलेलं असतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण जे काही अद्वैताचं प्रतिपादन सातत्याने ऐकतो आहे, त्यावेळेस मात्र आपली चित्तवृत्ती मग त्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टींमुळे कदाचित आपलं समाधान जे काही आहे ते समाधान काय होऊन जातं, तर बिघडून जातं. अर्थातच म्हणून एक झालेला जो निश्चय आहे, यथार्थ श्रवण, संप्रदायपूर्वक श्रवण, आणि म्हणून समर्थांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर अशा पद्धतीने संप्रदायपूर्वक श्रवण असलं पाहिजे. म्हणजे कुठला तरी एक संप्रदाय आपण स्वीकारला पाहिजे, आणि त्या संप्रदायाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ अनेक त्या ठिकाणी काय तर वक्त्यांकडून ऐकला पाहिजे, आणि तोच तो संस्कार आपल्या चित्तामध्ये आपण घडवून घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. मध्येच जर का आपण अद्वैताचा अभ्यास करतो, अद्वैताचा ग्रंथ आपल्या समोर आहे, आणि मध्येच जर का द्वैत सांगणारा कोणीतरी वक्ता भेटला आणि तो द्वैताचं प्रतिपादन करतोय, अर्थात तो त्याच्या दृष्टिकोनातून तो प्रतिपादन द्वैताचं बरोबरच करत असतो, पण आमच्या जर का बुद्धीने पूर्णपणे आमच्या बुद्धीचा निश्चय झालेला नसेल, तर मग आम्हाला ते द्वैताचं प्रतिपादन केलेलं ते आम्हाला पटायला लागतं, आणि मग आता द्वैत का अद्वैत अशा प्रकारचा संशय आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून इथे समर्थ असं म्हणतात की असं जर का होत असेल की आपला निश्चय, आपली बुद्धी विचलित होत असेल, आणि आपले निर्णय जे काही आपण घेतलेले असतात ते निर्णय त्या ठिकाणी जर का बदलत असतील, तर मात्र आपल्याला जाग होण्याची आवश्यकता आहे. आणि मग असं जर का काही वक्तृत्व आपल्या कानावर पडत असेल, तर त्यावेळेस मात्र ते वक्तृत्व म्हणजे तशा प्रकारच्या
वक्त्याचं श्रवण आपण ऐकता उपयोगाचं नाही. आणि म्हणून ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभाव आहे, जेथे निश्चयाचा नावे शून्याकार. अर्थातच अशा पद्धतीने मग असं दिशाभूल करणारं जे काही वक्तृत्व असेल तर ते त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला त्याची आवश्यकता नाही, कारण आपला संप्रदायानुसार आपण श्रवण केलं पाहिजे. आणि समर्थांनी अद्वैत संप्रदाय मानलेला आहे. समर्थ तर इतक्या उंचीपर्यंत खरं पाहिलं असता आम्हाला हळूहळू घेऊन जातात की आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. अर्थातच समर्थांनी अजातवाद सांगितलेला आपल्याला लक्षात येतो, पण त्या अजातवादापर्यंत जरी आपल्याला सुरुवातीला त्याचा तो विचार इतका आपल्याला जरी पूर्णपणे पटलेला नसला तरी सुरुवातीला अद्वैतवाद जो काही आहे तो अद्वैतवाद आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपली साधना जी काही आहे ती साधना आपल्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणातले सगळे संशय जे काही आहे ते हळूहळू त्याचं निरसन झालं पाहिजे. आणि मग ते निरसन एक तर कोण करतं, एक तर संत त्याचं निरसन करतात. ज्या काही शंका तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने उपस्थित होतात तर त्या एकतर संतांना देखील त्या संशय विचारले गेले पाहिजेत आणि त्यांच्याकडनं निरसन करून घेतलं पाहिजे. किंबहुना असे जे अद्वैताचे प्रतिपादन करणारे ग्रंथ असतात त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी संशय काय केले पाहिजे तर बाजूला सारल्या गेले पाहिजे. हळूहळू संशय रहित आम्हाला होता आलं पाहिजे. कारण अंतःकरणात संशय ठेवून जर का आम्ही एखादा ग्रंथ वाचत असू, एखादं काय त्या ठिकाणी व्रत करत असू किंवा काय जे काही आम्ही परमार्थाच्या नावाने करतो आहे ते जर का अंतःकरणात समर्थांचं एका समासामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की संशयाची पोथी, संशयाची भक्ती, संशयाचं कर्म, संशयाचं वैराग्य, संशयाचं ज्ञान हे काहीच कामाचं नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या अंतःकरणात संशय निर्माण होतील त्या वेळेस आम्हाला ते संशय एखाद्या जाणकाराकडून, एखाद्या संतांकडून, आपल्या सद्गुरूंकडून काय केले पाहिजे तर ते सगळे संशय किंवा एखाद्या ग्रंथातून ते सगळे संशय आपल्याला पार दूर केले पाहिजेत. आणि ते जोपर्यंत संशय दूर होणार नाही, म्हणजे कुठल्याही आपण जे कर्म करतोय त्याही कर्माच्या बाबतीत संशय असेल आपल्याला तर ते संशय मग ते कर्म हवं तसं होत नाही, ते ईश्वरार्पण भूमिकेने केल्या जात नाही, ते त्या ठिकाणी असं करायचं का तसं करायचं, त्यातनं मला हे मिळेल का ते मिळेल. म्हणून कर्माच्या बाबतीतही संशय नको, ज्ञानाच्या संदर्भातही संशय असता उपयोगाचं नाही. वैराग्य खरं काय आहे काय नाही, कशाला वैराग्य म्हणतात, काही बाबतीत संशय असता उपयोगाचं नाही. एखादी पोथी सुद्धा संशयाने वाचता उपयोगाची नाही, भक्ती सुद्धा संशयाने करता उपयोगाची नाही. असं समर्थांनी, आता मला त्या ओव्या आठवत नाहीत पण अशा पद्धतीचा सगळा विचार समर्थांनी त्या समासामध्ये दिलेला आहे. म्हणून संशयात्मा विनश्यती. आपण पाहतो की व्यवहारामध्ये सुद्धा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर संशय जर का घेतला असेल तर तो व्यवहार सुद्धा व्यवस्थितरित्या होत नाही, ते नातं सुद्धा बिघडून जातं. आणि नातं बिघडलं की मग संसारही बिघडायला काही वेळ लागत नाही. जर का साध्या व्यवहारामध्ये संसारामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एकमेकांवर संशय घेऊन जर का आपली वागणूक होत असेल, व्यवहार होत असेल तर त्याचा परिणाम असा होतो की संसार बिघडायला तो कारणीभूत होतो. आणि म्हणून परमार्थात तर संशय अजिबातच असता उपयोगाचे नाही. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती. जिथे पूर्णपणे आपल्या अंतःकरणातले सगळ्या शंकांचा निराश होऊन बुद्धी संशयरहित होते, तेच खरे पाहिलं असता ते अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाच सातत्याने माणसाने काय करावं तर श्रवण करावं. बरं, श्रवण तरी कशासाठी करायचं आहे या अद्वैत ग्रंथाचं, तर मला त्या अद्वैताच्या अनुभवापर्यंत जाऊन पोचायचं आहे आणि तो अनुभव मला घ्यायचा आहे. आणि तो अनुभव मला घेण्यासाठी मला वारंवार अद्वैताचं, अर्थात तो अनुभव घेतल्याने
मी मोक्षाच्या स्थितीपर्यंत जाऊन पोचणार आहे. आणि मोक्षाची स्थिती याचाच अर्थ वारंवार आपण या पद्धतीने विचार केलेला आहे की अखंड निर्विषय आनंदाची प्राप्ती, अखंड समाधानाची प्राप्ती, अखंड तृप्ती, शांती, आनंद आणि निर्भयता या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या आम्हाला काय झाल्या पाहिजेत तर प्राप्त झाल्या पाहिजे. म्हणजेच आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून अद्वैत ग्रंथांचं श्रवण करावं असं समर्थ आपल्याला या समासामध्ये विशेष करून सांगताहेत. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ दरी प्रीती लागलेली अंतरी अद्वैत ग्रंथाची. ते म्हणतात की अशा पद्धतीने जो खराच ज्याच्या अंतःकरणातलं मुमुक्षुत्व चांगल्या प्रकारे जाग झालेला आहे, अर्थात मंद मुमुक्षातून तो हळूहळू ग्रंथ वाचता वाचताच मध्यम मुमुक्षुत्वाकडे येतो आणि मध्यम मुमुक्षुत्वाकडून मग हळूहळू त्याच्या अंतःकरणातलं तीव्र मुमुक्षुत्व जे काही आहे ते जाग होतं. आणि असा एकदा तीव्र मुमुक्षुत्व ज्याच्या अंतःकरणात जाग झालेला आहे तो काय होतो तर तो अशा पद्धतीने मग मोक्षाचा तो खरा अधिकारी होतो. तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झाल्याशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा जी काही आहे, मला याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा, हे जे काही आहे हे त्याला आता हवं आहे. आता याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं तिसरं काही नको. आणि त्या दृष्टिकोनातून तो परमार्थशास्त्राचा सातत्याने अभ्यास करायला लागतो. अद्वैत वेदांत सांगणाऱ्या ग्रंथांचा वारंवार श्रवण जे काही आहे ते श्रवण त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने, आदराने आणि त्याला ओढ लागलेली असते. खरं सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी, कारण त्याला मुळात ह्या दृश्य मिथ्या असलेल्या संसाराचं, जगताचं, विश्वाचं स्वरूप कळून चुकलेलं आहे. आणि पूर्णपणे या दृश्य जगताचं स्वरूप कळून चुकलं की अरे यात खरं सुख नाही, हे मिथ्या आहे. यातनं मिळणारं सुख जे आहे ते तात्कालिक आहे, ते तेवढ्या पुरतं आहे. कायमस्वरूपी सुख मला कुठल्याही जगतातलं कोणतंही व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग मला देऊ शकत नाही. हे पूर्णपणे त्याच्या अंतःकरणाला आता पटलेलं आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण दृश्य जगताची आसक्ती त्याच्या अंतःकरणातनं नाहीशी झालेली आहे. मग आता त्याला म्हणजेच काय तर भगवान शंकराचार्यांचं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा हा विचार, जगन्मिथ्या हा विचार हळूहळू त्या ठिकाणी पटता आता मात्र पूर्णपणे पटलेला आहे की खरं सुख यांनी मला मिळू शकत नाही. शाश्वत सुख देण्याची क्षमताच या जगतातल्या कोणत्याही वस्तू, पदार्थ, घटना, प्रसंग याच्यामध्ये दडलेलंच नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात या संपूर्ण जगताविषयीचं मिथ्यत्व पूर्णपणे पटलेलं असतं. अर्थात मिथ्यत्व पटल्याचा परिणाम म्हणून त्याच्या अंतःकरणात ते आसक्ती जगताविषयीची, दृश्य जगताविषयीची आसक्ती, देहाविषयीची, नुसतंच जगताविषयीची असं नाही, ते देहादी जगताविषयीची आसक्ती त्याच्या अंतःकरणातनं पूर्णपणे काय झालेली असते, नाहीशी झालेली असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग मात्र आता त्याला ओढ लागते. कोणत्या तर या अद्वैत स्थितीची ओढ लागते. आणि ही अद्वैत स्थिती मला कशी प्राप्त होईल, आता त्याला त्याचीच गोडी लागली आहे. आता त्याला दुसरं तिसरं काहीही काय नको असतं, तर दुसरं तिसरं त्याला काहीही आवडेन असं होतं. त्याची गोडी त्या ठिकाणी द्वैत ग्रंथांमध्ये मुळात खरं पाहिलं असता ग्रंथ म्हणजे नेमकं काय हे देखील आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. ग्रंथ याचा अर्थ असा होतो की जो आपल्या ग्रंथी सोडवतो त्याला ग्रंथ असं म्हणतात. आणि ग्रंथी म्हणजेच गाठी. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणात अनेक गाठी ज्या काही आहेत त्या गाठी बसलेल्या आहेत. आणि त्या अंतःकरणात ज्या गाठी बसलेल्या आहेत त्या म्हणजे आता आपण वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे, पण वारंवार उल्लेख करून सुद्धा पुन्हा काय तर उल्लेख करणं हे गरजेचं ठरतं. कारण काय की आम्हाला तो विचार आमच्या अंतःकरणातनं काय तर निघून जाता उपयोगाचं नाही. आणि म्हणून मी देह आहे ही पहिली गाठ आहे,
मी करता भोगता आहे ही दुसरी गाठ आहे, जगत सत्य आहे ही तिसरी गाठ आहे, आणि हे जे काही माझ्या वाट्याला आलेलं सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती वगैरे वगैरे जे काही आहे ते माझं आहे ही चौथी गाठ आहे. म्हणजे अशा पद्धतीने या अंतःकरणामध्ये विषयांची आसक्ती अंतःकरणात असणं ही पाचवी गाठ आहे. की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांची आसक्ती अंतःकरणात असणं ही पाचवी गाठ आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जबरदस्त असलेला अहंकार, मग हा जबरदस्त म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचा अहंकार आपण अंतःकरणात बाळगत असतो. आपल्याला त्या ठिकाणी नुसते हे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याचीच आसक्ती असं नाही, तर डॉक्टर काका असं म्हणतात की 5 सूक्ष्म विषय आपल्या अंतःकरणामध्ये असतात, आणि ते 5 सूक्ष्म विषय म्हणजे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. माझी कायम प्रतिष्ठा टिकून राहिली पाहिजे, माझी चढती वाढती कीर्ती असली पाहिजे, मला सदोदित यश मिळालं पाहिजे, असे तुमच्या अंतःकरणात या सुद्धा सूक्ष्म वासना, ज्याला त्या ठिकाणी लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा वगैरे सुद्धा म्हटलेलं आहे. अर्थात अशा पद्धतीने ती दारेषणा, वित्तेषणा, लोकेशणा या सुद्धा अंतःकरणामध्ये असता उपयोगाच्या नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग हे सगळं जे काही आहे हे मला त्या अद्वैतापर्यंत जाऊ देत नाही, ते मला मध्ये 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 अडकाठी निर्माण करतं. आणि म्हणून कुठल्याच प्रकारचे अहंकार जे काही, अहंकार देखील अनेक प्रकारचे असतात, आणि विशेषत्वाने असलेला अहंकार जो काही आहे तो म्हणजे ज्ञानी माणसाला फार लवकर अहंकार जो आहे तो अहंकार त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो की माझ्यासारखं कोणालाच आकलन होत नाही, माझ्यासारखं कोणालाच समजत नाही, मला मी एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, मला एवढं काही कळतं, मी एवढं काही सांगू शकते वगैरे वगैरे. हे अहंकार अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय असतात तर सूक्ष्म दडलेले असतात. अर्थात हे सगळे अहंकार त्या ठिकाणी ते पण नाहीसे व्हावे लागतात. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने मग हे अद्वैताची प्राप्ती जर का आम्हाला करून घ्यायची असेल तर या देहादी जगताविषयीच अनासक्तीपण जे काही आहे ते आम्हाला सातत्याने सांभाळता आलं पाहिजे, आणि ते पूर्णपणे आपल्या चित्तामध्ये पटलेलं असलं पाहिजे. नाहीतर काय, पुन्हा मध्येच जर का द्वैताची काय झाली तर गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली, तर मध्येच अद्वैत, मध्येच द्वैत, अशा पद्धतीने म्हणजे आपला प्रवास जो आहे धड ना द्वैताकडे जातो ना धड अद्वैताकडे जातो, असं आम्ही मध्येच काय अटकून राहतो. किंबहुना आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने तो प्रवास आपला होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ इथे पुन्हा पुन्हा सांगायला कंटाळत नाही की अरे बाबा रे, तुला जर का अद्वैताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर द्वैती ग्रंथ तुला समोर ठेवता उपयोगाचे नाही. त्यामुळे तुझं चित्त जे काही आहे ते काय होईल तर क्षुब्ध होईल, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या आवडीनुसारच आपल्याला श्रवण जे काही आहे ते श्रवण वारंवार घडलं पाहिजे. आणि जसं जसं त्या अद्वैत ग्रंथाचं श्रवण आपल्या अंतःकरणात घडत राहतो, आपण त्याच्यावर चिंतन करत राहतो, मनन करत राहतो. नुसतं श्रवण करणं ही समर्थांना अपेक्षित नाहीये, तर श्रवणाबरोबरच मनन झालं पाहिजे. आणि त्या मननाचं चिंतन जे काही आहे ते चिंतन सुद्धा की तो विचार आम्हाला चित्तामध्ये घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न जो काही आहे, ज्याला धारणा शक्ती असं म्हणतात, ती धारणा शक्ती सुद्धा आम्हाला व्यवहारातली सगळी कामं करायची आहे. व्यवहार जसा करायचा तसा व्यवहार करायचा आहे, पण मनाने अखंड आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात, भक्तीच्या संदर्भात त्याला अनुसंधान म्हणता येईल, आणि वेदांताच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्याला निधिध्यासन आम्हाला कशाचं लागलं पाहिजे तर आत्मस्वरूपाचं निधिध्यासन आम्हाला लागलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मग आपल्या अशा पद्धतीने आपल्या अत्यंत आवडीचे जे ग्रंथ आहेत म्हणजेच अद्वैत ग्रंथ जे आहेत त्याच्याच मध्ये उत्तरोत्तर आपली गोडी, आपली आवड ही काय वाढत गेली पाहिजे. आणि मग हळूहळू तशाच प्रकारचा
काय तर अनुसंधानामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि अनुसंधानात राहणं म्हणजे देहाने कर्तव्य व्यवस्थित करत असताना मनाने त्याच विचारात आम्हाला तोच विचार मनाने पकडून ठेवता आला पाहिजे. आणि असं जो काय करतो तर सातत्याने श्रवण करतो तर त्याचा हळूहळू त्या ठिकाणी तशाच पद्धतीला त्या श्रवणाची गोडी जी काही आहे ती गोडी त्याला वाटत राहते. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे पाणी पानवटे जैसे आपणची धावे. की ज्याप्रमाणे पाणी जसं उताराकडे सहजच वाहत राहतं अगदी त्याचप्रमाणे त्या विषयांकडली ओढ आपल्याला तिकडे नेता उपयोगाचं नाही. तर ज्याच्या अंतःकरणात आत्मचिंतनाची ओढ निर्माण झालेली आहे मग त्याला त्या आत्मचिंतनाकडेच तो सातत्याने काय प्रवाहित होत राहतो. तर इथे वेगळ्या पद्धतीने आपण ते घ्यायचं की खऱ्या अर्थाने मग ते पाणी जसं सहजपणे वाहतं तसं सहजपणे आपल्या अंतःकरणातला आत्मचिंतनाविषयीचा विचार आम्हाला सतत जागृत ठेवता आला पाहिजे. किंबहुना तो सतत वाहता राहता आला पाहिजे. कुठल्याही याच्यातून आपल्याला काय तर त्या आत्मचिंतनाकडे वळता आलं पाहिजे. म्हणजेच तो विचार आपल्याला सातत्याने करता आला पाहिजे. आणि असं जर का आपल्याला आपल्या अंतःकरणात अखंड सारासार विवेक जागृत असेल तर मात्र आपल्याला अशा पद्धतीने मग त्याची ओढ लागते. आणि त्याचा तो अभ्यासच असतो की माझं चित्त विषयांकडे वळत आहे का माझं चित्त जे विषय जे काही आहेत ते ज्याच्या सत्तेवर उठत आहेत, ज्याच्या सत्तेवर ते अनुभवाला येत आहेत. मला सगळे विषय अनुभवायला येतात म्हणजे वृत्ती ज्ञानाने त्याचं मला काय होतं तर वृत्ती ज्ञान मला त्या विषयांचं होतं. अरे भाजी खारट झाली काय, आज फारच थंड वारं काय वाहत आहे. आता हे म्हणजे मला जाणवणार नाही असं नाही, मला ते सगळं जाणवत राहील. पण त्या पंचविषयांच्या माध्यमातून पंच ज्ञानेंद्रियांना जरी ते विषय कळत राहिले तरी ज्याच्या सत्तेवर ते विषय कळत आहेत त्या सत्तेचं अनुसंधान, त्या सत्तेचा विचार मला काय तर पुढे सामोरा ठेवता आला पाहिजे. आणि तो जर का मी अशा पद्धतीने पुढे ठेवला तर मी त्या विषयाच्या चिंतनात रमणार नाही, रंगणार नाही. सातत्याने एखाद्या भाजी खारट होऊ शकते म्हणून खारट झाली मग सकाळी खाल्लेली भाजी रात्रभर किंवा रात्री पर्यंत झोपेपर्यंत त्याचाच विचार न राहता ज्याच्या सत्तेवरती मला कळली की खारट झाली हे मला कळलं, ती सत्ता मला काय तर सांभाळता आली पाहिजे. आणि त्यात सहज गत्या मला त्या प्रवाहामध्ये हळूहळू माझं चित्त जे काही आहे ते प्रवाहित ठेवता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर का सातत्याने सारासार विवेक करण्याची सवय स्वतःला जर का लावून घेतलेली असेल तर पंचविषयांचा अनुभव येऊन सुद्धा वृत्तीज्ञान जागृत होऊन सुद्धा त्या वृत्तीज्ञानामध्ये अडकता साधक उपयोगाचा नाही. तर त्या वृत्तीज्ञानातून तो काय आहे तर तो बाहेर पडला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून समर्थांनी अशा पद्धतीने हा विचार आपल्याला सांगितलेला आहे. पुढे जवळजवळ या 13व्या ओवीपासून 26व्या ओवीपर्यंत समर्थ आता ज्याची जी आवड आहे त्याला ते काय तर ऐकावंसं वाटतं ते त्या संपर्कात तो सातत्याने राहण्याचा प्रयत्न करत असतो. हे आता त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं आहे. अर्थातच म्हणजे एखादा देवीची उपासना करणारा मग त्याला देवीचीच उपासना आवडते किंवा देवीची स्तोत्र तो म्हणत राहतो. म्हणजे सातत्याने प्रत्येकाच्या आवडीनुसार तो तशा पद्धतीचं वाचन जे काही आहे ते वाचन करतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की नाही की व्यवहारामध्ये सुद्धा ज्यांना जी आवड असेल बरोबर त्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये ते लोक येतात. जसं एखाद्याला काय पत्ते, कॅरम, क्रिकेट हे खेळण्याची आवड असेल तर बरोबर त्या माणसांमध्ये तो जातो आणि ती माणसं एकत्र येतात आणि ती माणसं तशा पद्धतीने मग काय तो खेळ तरी खेळतील, त्याच्याविषयी गप्पा तरी मारतील. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे बोलण्याचे विषय देखील तेच होतात. त्यांचे त्यातच ते लोक रमतात.
म्हणजे आता अनेक या संदर्भामध्ये आपल्याला उदाहरणं सुद्धा काय करता येऊ शकतात तर देता येऊ शकतात. जसं ज्यांना ज्या व्यक्तींना साड्या दागदागिने यांची आवड आहे त्या त्या व्यक्ती एकत्र आपोआप येतात आणि त्याच विषयी चर्चा करत राहतात. पण ज्यांना दासबोधा सारख्या ग्रंथाची आवड आहे, पदाच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, सातत्याने दासबोध ग्रंथ समजवूनच सांगणं चाललेलं आहे किंवा ऐकणं चाललेलं आहे, त्या त्या व्यक्तीत लग्न कार्यात भेटल्यानं तरी सुद्धा त्या मग त्याच विषयी गप्पा मारतील. आता कारण त्यांचा बोलण्याचा विषय काय झाला तर दासबोध हाच बोलण्याचा विषय किंवा अध्यात्म ग्रंथ हाच त्यांचा बोलण्याचा विषय होऊन जातो. आणि हा जेव्हा बोलण्याचा विषय होऊन जातो तेव्हा मात्र मग त्यांना त्यात बरोबर त्या त्या व्यक्ती तशा तशा पद्धतीचे काय तर मित्रमैत्रिणी ज्या काही असतील त्या त्या तशा पद्धतीने शोधतात आणि त्यांच्यामध्ये त्यांना राहायला आवडतं, त्यांना ते बोलायला आवडतं. काही काही व्यक्ती असतात, आता इथे उदाहरणं खूप वेगवेगळी त्यांनी दिलेली आहेत की अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता इतर देवांची स्तुती देवी भागवत ऐकणाऱ्यांना किंवा सप्तशतीचे पाठ करणाऱ्यांना इतर देवांची स्तुती त्यांना आवडत नाही, किंवा अनंताचं व्रत घेणाऱ्याला आता हे सगळे काही काही याच्यामध्ये त्यांनी सकामतेने ती व्रत दिलेली असतात आणि सकामतेने ते व्रत दिलेलं असल्यामुळे निष्काम सांगणारा जो ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये निष्कामतेचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे असा ग्रंथ त्यांना मग आवडत नाही. मग त्यांना काय तर अशाच पद्धतीने ज्यात सकामता सांगितलेल्या तेच ग्रंथ त्यांना आवडतात. अर्थातच मग गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आपल्याला आठवतच की सातत्याने वास्तविक पाहता महाराज असं म्हणायचे की मी इथे केशर कस्तुरी द्यायला बसलेलो असताना लोक मात्र माझ्याकडे हिंग जिरायचेच गिऱ्हाईक येतात, कारण संसाराचं अजून त्यांना काय पटलेलं नसतं तर त्यांना मिथ्यत्व पटलेलं नसतं आणि म्हणून संसारालाच महत्व देतात आणि संसारातलंच काहीतरी मागण्यासाठी ते साधूंकडे सुद्धा जातात. अर्थात पण साधूंना मात्र अशा पद्धतीने कुठल्याही सकामतेने कुठली गोष्ट केलेली मात्र त्यांना आवडत नाही आणि म्हणून त्यांनी कधी फलाशेनी काही केलेलंच नसतं आणि म्हणून फलाशेनी कुठला ग्रंथ वाचावा असं ते तर करतच नाही. पण इतरांना सुद्धा जे कोण अशा पद्धतीने सकामतेने करत असतील त्यांना हळूहळू त्यातनं बाहेर काढण्याचा मार्ग जो काही आहे तो बाहेर काढण्याचा मार्ग ते त्या ठिकाणी सांगत राहतात. अर्थातच अनेक ओव्यांमध्ये समर्थांनी अशा पद्धतीने की जो कर्मठ आहे त्या कर्मठाला मग कर्मठापुढे संन्यासी विरक्त वगैरे हे काय तर हे त्यांना आवडू शकत नाही. एखाद्या अध्यात्म विद्याच्या अभ्यासाकडे पुढे कामशास्त्र ठेवलं तर त्याला ते पटणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी एकच स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की त्यांचं सांगण्याचा हे सगळं सांगण्याचा हेतू एकच आहे की ज्याला जो पारमार्थिक खरा साधक आहे त्या पारमार्थिक साधकाला अध्यात्म विद्येतलं फक्त अद्वैत तत्वज्ञान जे काही आहे तेच त्याला आवडतं आणि त्यामुळे ते ज्याच्यामध्ये ते अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादित केलेलं नाही, सांगितलेलं नाही तर ते ग्रंथ त्याला फारसे आवडत नाही. अशा पद्धतीने मग ज्याला अशी अध्यात्माची अद्वैत ग्रंथाची आवड ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे तो मात्र स्वतःच आत्महित जे काही आहे त्या आत्महित साधण्याचा सातत्याने तो प्रयत्न करतो आणि म्हणून इथे त्यांनी विशेषत्वाने पुन्हा एकदा आपल्याला लक्षात येतं की समर्थांनी या काही ओव्यांमध्ये काय सांगितलेलं दिसतं तर अर्थात समर्थांची भूमिका जी काही आहे ती जवळजवळ 28 पासून 38व्या ओवीपर्यंत अद्वैत तत्वज्ञानाविषयी किंवा अद्वैत सिद्धांत जो काही आहे त्या अद्वैताविषयीच समर्थांनी वारंवार सांगितलंय, कारण समर्थांची अत्यंत आवड, अत्यंत प्रेम, अत्यंत निष्ठा ही अद्वैतावरतीच होती आणि म्हणून काही गोष्टी त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केलेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने काय आता अद्वैतच ग्रंथ सातत्याने वाचला गेला पाहिजे, जेथे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे
भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ. आता नेमकं पुस्तक म्हणजे काय आणि ग्रंथ म्हणजे काय याचा खुलासा समर्थांनी काही ओव्यामध्ये केलेला आपल्याला लक्षात येतो की वास्तविक पाहता प्रापंचिकांना आवडणारं जे साहित्य आहे ते करमणुकीचं साहित्य, मनोरंजन करणारं साहित्य, नवरसांनी भरलेलं असं असलेलं साहित्य हे त्या ठिकाणी कोणाला आवडतं तर प्रापंचिकांना. म्हणजे हे अशा प्रकारचं साहित्य आवडतं, पण त्यातनं आमचं काहीही आध्यात्मिक कल्याण होऊ शकत नाही. उलट आम्हाला अधिक आणखीन काय तर ते जे काही नवरसांनी भरलेलं साहित्य असेल किंबहुना ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रपंचातल्या काही मनोरंजनात्मक गोष्टी, करमणुकीच्या गोष्टी दिलेल्या असतील, वारंवार नातेसंदर्भातले काय तर कथानकाचा भाग ज्याच्यामध्ये असा आलेला असेल तर ते आमचं त्या ठिकाणी नातेवाईकांमधले द्वेष, राग जे काही आहेत तर तेच वाढवायला त्या ठिकाणी कारणीभूत होतात. आणि म्हणून ते ग्रंथ वास्तविक पाहता त्यांना ग्रंथ म्हणणंच योग्य नाही, त्यांना पुस्तक म्हटलं गेलं पाहिजे. पण पारमार्थिक ग्रंथ जे असतात ते मात्र आमच्या अंतःकरणातल्या अशा पद्धतीने भक्ती वाढीस लागणं, त्याचबरोबर वैराग्य वाढीस लागणं, योग्य प्रकारे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञान काय आहे, कशाला ज्ञान म्हणायचं वगैरे वगैरे हा सगळा ज्ञानासंदर्भातला भाग जो काही आहे तो भाग ज्या ग्रंथामध्ये दिलेला असतो त्यालाच खऱ्या अर्थाने ग्रंथ असं म्हणतात. आणि म्हणून मगाशी मी म्हंटल की अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणातल्या 7 गाठी जो सोडवायला कारणीभूत ठरतो त्याला खरं म्हणजे ग्रंथ असं म्हणतात. कारण तो काय सोडवतो तर ग्रंथी सोडवायला त्याची त्या ग्रंथाची मदत होते. आणि म्हणून हळूहळू आमच्या सगळ्या प्रकारच्या भ्रांती ज्या काही आहेत त्या सगळ्या प्रकारच्या भ्रांती गळून पडायला लागतात, कमी कमी व्हायला लागतात. त्याचबरोबर आपल्या अंतःकरणात अत्यंत झपाट्याने बदल जो काही आहे तो झपाट्याने बदल व्हायला लागतो. आपल्याच पूर्वी केलेल्या आपण चुकांचा पश्चाताप आपल्याला व्हायला लागतो आणि त्यासाठी मग आपण प्रायश्चित्त सुद्धा घेण्याची तयारी जी काही आहे ती प्रायश्चित्त घेण्याची तयारी सुद्धा तो अशा पद्धतीने साधक दाखवतो. आणि आता मात्र आपल्याकडनं एकही चूक घडणार नाही याची सातत्याने तो जबाबदारी म्हणजे तशा पद्धतीने तो कर्म करतो. स्वतःची अधोगती टाळण्याच्या दृष्टिकोनातून काय काय आपण टाळलं पाहिजे हे देखील तो समजावून घेतो. आणि अशा पद्धतीने मग नेमकं ग्रंथाने काय होतं तर आपण वारंवार त्याचा अभ्यास केल्याचा परिणाम म्हणून हळूहळू मुमुक्षुत्व वाढीस लागतं, वैराग्य वाढीस लागतं, विषय वासना कमी कमी व्हायला लागतात. आणि मग आता फक्त त्याची गोडी जी काही आहे परमात्म तत्वाची गोडी, देव या संदर्भातली गोडी, आवड ही निर्माण व्हायला लागते. आणि मग मोक्षासाठी असलेले जे काही साधन आहे ते साधनच आता फक्त करावंसं वाटतं. आता दुसरं तिसरं काही करावंसं वाटत नाही. आपोआप बाकीचे जे काही ज्याला साधन मार्ग असतील ते आपोआप साधन मार्ग हळूहळू गळून पडायला लागतात. आणि फक्त आता आपल्याला ज्ञानाची ओढ जी काही आहे ती ज्ञानाची ओढ आपल्या अंतःकरणामध्ये वाढीस लागते. आणि म्हणून इथे समर्थांनी या 5-6 ओव्यांमध्ये सातत्याने ग्रंथ अशा पद्धतीचे ग्रंथ वाचल्याचा परिणाम म्हणून नेमकं काय होतं या संदर्भातला विचार म्हणजे जो पुन्हा एकदा जणू काही त्याची फलश्रुती काय आहे, अशा या अद्वैत ग्रंथाची फलश्रुती नेमकी काय आहे ती त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलेली आपल्या लक्षात येते. की जसं आपण मागच्या समासामध्ये देखील पाहिलं की श्रवणे तुटे काय तर आसक्ती असं जसं मागच्या समासात म्हटलं त्यांनी, किंवा श्रवणे जोडे भक्ती म्हणजे भक्तीच्या मार्गावर तो वारंवार अग्रेसर व्हायला लागतो. त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयीचं प्रेम अधिकाधिक निर्माण व्हायला लागतं. प्रेमातूनच ज्ञानाची जी काही ओढ जी काही आहे ती ओढ त्याला लागते. आणि ते ज्ञान आता आपण आत्मसात करावं, आपल्याला त्याचा अनुभव यावा, आपण हळूहळू त्या ज्ञानाकडे काय करावं तर सातत्याने आपला प्रवास त्या दृष्टिकोनातून होत राहावा. अशा पद्धतीचा
त्याची आवड जी काही आहे ती आवड त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून ते इथे म्हणत आहेत की आता जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ. आता अशा पद्धतीने मग धारिष्ट चढणं, परोपकार सातत्याने करावंसं वाटणं, विषय वासना या सगळ्या हळूहळू का होईना पण नाहीशा होणं, हे सगळं जे काही आहे या अद्वैत ग्रंथांच्या श्रवणाने होत राहतं. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्याला त्याचीच ओढ लागते आणि ते त्याच्याशिवाय आता दुसरं तिसरं काहीही आवडेनासं होतं. हळूहळू त्याच्या अंतःकरणातला नित्यानित्य विवेक सातत्याने जागृत राहण्याचा काय प्रयत्नशील तो व्हायला लागतो. आणि मग सगळ्या प्रकारचे बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत तर ते बाकीच्या म्हणजे फलश्रुती अधोगती तर पूर्णपणे आता तो काय तर नाहीशीच करण्याचा प्रयत्न, पण वारंवार अशा पद्धतीच्या श्रवणाचा परिणाम म्हणून त्याची ऊर्ध्वगतीलाच तो जायला लागतो. आणि म्हणून पुन्हा एकदा 41 ते 45 या ओव्यांमध्ये समर्थांनी आता कोणाला कशाला काय पाहिजे, कशाला काय पाहिजे, कशा पद्धतीने की बरोबर पुन्हा स्वार्थी माणूस हा स्वार्थाकडेच झुकतो, पण निस्वार्थ माणूस जो आहे तो मात्र निस्वार्थ परमार्थच करायला त्या ठिकाणी सुरुवात करतो. की खऱ्या अर्थाने त्याला त्या गोष्टीच ज्ञानी असं पाहिजे ज्ञान, भजक असं पाहिजे भजन, साधक असं पाहिजे साधन इच्छेसारखे. समर्थ आता अशा पद्धतीने काय म्हणत आहेत. आणि खूप छान 2:39 आणि 40 या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी या संदर्भातला विचार खूप सुंदर पद्धतीने दिलेला आहे. समर्थ असं म्हणतात की नाना फळे पक्षी खाती तेणेची तया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे. की बहुतेक सर्व सर्व पक्षी जे काही आहेत ते वृक्षाला लागलेली फळं खाऊन सातत्याने काय करतात तर तृप्त होतात. पण जो चकोर आहे तो चकोर मात्र त्याला काय आवडत असतं तर त्याला अर्थातच अमृत जे काही आहे त्याला त्या चकोराला ते अमृतच आवडतं. आणि म्हणून तो चकोर चांदण्याचा भुकेलेला असतो. त्याला सातत्याने त्या चंद्राकडून मिळणार ते चंद्र उगवल्यानंतर त्या चकोराला काय मिळतं तर त्यातनं ते अमृत मिळतं आणि त्या अमृताकडेच त्याची काय लागलेली असते तर नजर लागलेली असते. अगदी त्याचप्रमाणे ते म्हणतात की सामान्य माणूस जो प्रापंचिक माणूस आहे त्याला संसार सुख देणारी फळच हवी असतात. पण ज्याच्या अंतःकरणात अशा पद्धतीने भगवंताविषयीचं प्रेम जागृत झालेलं आहे त्याला मात्र त्या ठिकाणी आता फक्त भगवंतच हवा असतो. जसं त्या चकोराला फक्त अमृतच हवं असतं, अगदी त्याचप्रमाणे आता या सुद्धा हा जो साधक आहे की ज्याच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम निर्माण झालेलं आहे त्याला आता भगवंताशिवाय दुसरं तिसरं काहीही गोड वाटत नाही, त्याच्यामध्ये त्याला रस वाटत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना एक, तुकाराम महाराज असं म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. त्या अभंगाची सुरुवात अशी आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेल्या आशा पाश सोडून या किंवा सांडून या. की भक्त कुणाला म्हणायचं ते वर्णन करतात त्या अभंगामध्ये की भक्त ऐसे जाणा जो देही उदास, देहाच्या बाबतीत मध्ये काय उदास झालेला आहे, त्या म्हणजेच देहाचं मिथ्यत्व त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे अंतःकरणात पटलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. देह हा एक दिवस जाणारच आहे आणि म्हणून देहाची काळजी त्या ठिकाणी तो आता करत बसत नाही किंवा देहाविषयी सगळ्या आशापाश जे काही असतात ते त्याचे पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की भक्त ऐसे जाणार देही उदास होऊन गेलेले असतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अशा पद्धतीने त्यांची अंतःकरण वृत्ती अखंड पांडुरंगाशी जोडलेली असते. आणि त्यामुळे मग त्यांचं काय होतं तर विषय हा त्यांचा झाला नारायण, नावडे ते धन जन माता पिता. त्यांना बाकीचं आता काहीच आवडेना असं होऊन जातं. त्यांना फक्त त्यांचा बोलण्याचा विषय देखील नारायण
त्यांचा ऐकण्याचा विषय देखील नारायण, त्यांचं म्हणजे सगळं जे जे काही ते करतायत तो सगळा विषय त्यांचा नारायणच झालेला असतो. आणि त्यामुळे देव खाते देव पिते असं जनाबाई म्हणतात बर का. अर्थात जनाबाईंचा अभंग सुद्धा याच संदर्भात अशा पद्धतीने सांगितलेला आहे. म्हणजे आता त्यांना सगळी दूर कोण दिसायला लागला, तर देव खाते देव पिते देवावरी मी झोपते वगैरे वगैरे असा अभंग आहे जनाबाईचा. म्हणजेच काय आहे तर सगळी दूर त्यांना आता काय दिसायला लागलं, फक्त ते आत्मतत्व दिसायला लागलेलं आहे. आणि त्या आत्मतत्वालाच ते सगळी दूर पाहायला लागले. म्हणजेच त्यांची दृष्टी जी काही आहे ती दृष्टी राममय झालेली आहे, ब्रह्ममय झालेली आहे. आणि ब्रह्ममय झाल्याचा परिणाम म्हणून म्हणून अशा पद्धतीने हा जनाबाईचा अभंग सुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जो अशा पद्धतीने परमार्थ ज्याला आता फक्त हवा हवासा वाटतो आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींची त्याला काय झालेलं आहे तर नावड निर्माण झालेली आहे, तो मात्र आता फक्त परमार्थाच्या दृष्टिकोनातून तेच ग्रंथ तशा पद्धतीने पाहतो. आता पुन्हा एकदा त्यांनी तशाच पद्धतीचा विचार जो काही तो विचार जवळजवळ या 41 पासून 55व्या ओवीपर्यंत तेच त्यांनी दिलेलं आहे की टवाळाला काय तर विनोद आवडतो, प्रेमळाला करुण आवडते, हरिदासाला कीर्तन आवडतं, पंडित जो आहे तो सातत्याने शास्त्र चर्चाच त्याला आवडते आणि त्या शास्त्र चर्चेमध्येच तो जास्तीत जास्त रममाण होतो. म्हणजे योगी जो आहे त्याला योगच आवडतो, भोग्यांना भोगच आवडतो. म्हणजे हे सगळ्या अशा पद्धतीने पुन्हा एकदा तोच विचार समर्थांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला लक्षात येतो. आणि सगळ्यात शेवटी मात्र आता समर्थ असं म्हणतात की ऐसे सांगावे ते किती, म्हणजे कलाकाराला कलाकाराचीच मैत्री होते की जो चित्र काढणारा आहे किंवा जो संगीत वाजवणार आहे. आपण पाहतो ना, आपण समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा समाजामध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसतं की पटकन जे एका विषयाची आवड असणारे लोक जे असतात ते पटकन काय होतात तर एकत्र येतात आणि त्याविषयीच ते चर्चा करत राहतात. मग संगीताची आवड असणारे लोक मग संगीताकडेच सातत्याने काय तर झेपावत राहतात आणि त्यांना मग संगीतच आवडतं आणि त्या लोकांमध्येच ते मिसळतात. अगदी त्याचप्रमाणे अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना ज्याची आवड आहे त्याप्रमाणे ते पुस्तकं वाचणे, त्या लोकांच्या संगतीत राहणे, त्या लोकांशी तशा विषयानुसार गप्पा मारणे, यातच त्यांचा सगळा वेळ जो काही आहे तो अशा पद्धतीने जात असतो. आणि म्हणून समर्थ आता 57व्या ओळीमध्ये असं म्हणतात, परत्र साधने विण म्हणू नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. परंतु ज्यात मोक्षसंबंधी मार्गदर्शन केलेलं नाही असं जो कोणता ग्रंथ असेल किंवा जिथे अशा पद्धतीचं श्रवण असेल तर तिथे जाता सुद्धा आपण उपयोगाचं नाही, ते शब्द आपल्या कानावर सुद्धा पडता उपयोगाचं नाही. ज्यात फक्त अध्यात्म विद्या सांगितलेली आहे तशाच पद्धतीच्या आत्मज्ञानाविषयी जिथे सातत्याने सांगणं चाललेलं आहे तेच आपल्या श्रवणाचा काय झाला पाहिजे तर विषय झाला पाहिजे. बाकीचे आपले श्रवणाचे विषय असता उपयोगाचं नाही. आता व्यवहारापुरतं काही ना काहीतरी थोडं बोलावं लागेल, पण ते व्यवहारापुरतं असावं, ते चित्तामध्ये जाता उपयोगाचं नाही. म्हणजे वेगवेगळे विषय जे काही आहेत ते वेगवेगळे विषय ते तेवढ्या पुरते बोलावे लागतील, सांगावे लागतील. कोणी सांगत असेल तर ऐकून घ्यावं सुद्धा लागेल. पण ते ऐकताना जर का आपल्या त्या विषयाशी निगडीत ते जर का नसेल तर आतल्यात आपलं नामसाधना जी काही आहे ती आतल्यात आपल्याला त्या ठिकाणी चालू करता आली पाहिजे, ती आपल्याला टिकवता आली पाहिजे. अरे ही जी काही व्यक्ती बोलते ना, हे माझ्या साधनेशी काही निगडीत नाही, काही मला याचा उपयोग होणार नाही, काय भलत्या सलत्या विषयी ती व्यक्ती बोलते आहे. आता मला त्या संपर्कात मी त्या व्यक्तीच्या संबंधात आलेली असते, तेवढ्या पुरतं मला तिचं ऐकून घ्यावंही लागतं. पण मग आतल्या हात अशा पद्धतीने त्या आणखीन आत शिरू नये म्हणून मला आतल्या आत नामसाधना जी काही आहे ती मला आतल्या आत नामसाधना करता आली पाहिजे. मला तिथे स्वतःला सावरता आलं पाहिजे. आणि शक्यतोवर अशा व्यक्तींच्या
संपर्कातच मी येणार नाही याची मला काळजी सुद्धा मला घेता आली पाहिजे. आणि म्हणून इथे त्यांनी छान उदाहरण सुद्धा त्या संदर्भातलं त्यांनी दिलेलं आहे की गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण तुझी नये. की जसं व्यवहारामध्ये सुद्धा गोडी नसलेल्या पदार्थाला गोड म्हणता येत नाही, किंवा जिचं नाक नीटनेटकं नाही, चेहरा सुंदर नाही, तिला सुंदर सुद्धा म्हणता येत नाही. बसकं नाक असलेल्या माणसाला आपण काय तर चेहरा सुंदर आहे असं त्या म्हणत नाही, किंवा ती सुलक्षणी आहे असं आपण शारीरिक दृष्ट्या आहे असं म्हणता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे ते म्हणत आहेत की ज्ञाने विण निरूपण बोलोची नये. अद्वैत वेदांत असं ज्ञान जिथे काय नाही आहे असं त्याला श्रवण सुद्धा म्हणण्याची काय नाही तर आवश्यकता नाही. तशा प्रकारचं श्रवण आपण करताही उपयोगाचं नाही. आणि म्हणून आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोडी. आता अशा पद्धतीने याचा खूप विस्तार समर्थ म्हणतायत, मी या संदर्भामध्ये केलेला आहे. तात्पर्य याचं एवढंच आहे की फक्त परमार्थ शास्त्राचा ग्रंथ, अद्वैत ग्रंथचा आपल्याला वाचला गेला पाहिजे, आपण तो सातत्याने सांभाळला पाहिजे. आणि सातत्याने या परमार्थ ग्रंथामध्ये जर काही दिलेलं असेल तर तो म्हणजे नित्यानित्य विचार जो काही आहे तो नित्यानित्य विचार, सारासार विचार दिलेला असतो. आणि तो त्या सारासार विचाराला अंतःकरणात ठेवून सार असलेल्या फक्त एका परब्रह्माशी एक रूप मला व्हायचं आहे, हे माझं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच देवाशी म्हणजे त्याच परब्रह्म तत्वाशी मला एक रूप कसं होता येईल, त्याच दृष्टीने माझी साधना मला कशी करता येईल, असार असलेला प्रपंच किंवा प्रपंचातल्या सगळे विषय जे काही मला बाजूला कसे सारता येतील, आणि अखंड साररूप असलेल्या त्या भगवंताला अंतःकरणामध्ये कसं मला धारण करता येईल याचा विचार अखंड आमच्या अंतःकरणात जागृत असावा. आणि तो आणि मी एकरूप आहे इथपर्यंत आपली वाटचाल व्हावी. तशा प्रकारचा तुम्हा आम्हाला दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आम्हाला यावा, हेच समर्थांना या अद्वैत ग्रंथाच्या श्रवणातून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते तुम्हा आम्हाला प्राप्त हो अशी आपण समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. झालेलं चिंतन समर्थ आणि डॉक्टर काकांच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.